तुम्हाला पण असं वाटतं की दाबेली घरी बनवणं खूप हार्ड आहे आणि बाहेर जशी टेस्ट येते दाबेलीची तशी घरी बनवल्यावर येत नाही. एक्झॅक्टली मलाही असंच वाटायचं. सो मी फर्स्ट टाईम घरी बनवली दाबेली आणि मला बिलीव नाही झालं. एक्झॅक्टली बाहेर जशी टेस्ट असते सेम तशीच टेस्टची दाबेली झाली होती आणि खूपच लवकर बनून जाते, काहीच वेळ लागत नाही बनवायला. सो मला वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर केलं पाहिजे. सो ज्यांना वाटतं की दाबेली घरी बनवणं खूप हार्ड आहे ते पण बनवू शकतील एकदम पटकन. ज्यांना असं वाटतं की दाबेली घरी बनवणं खूप अवघड आहे त्यांनी कमेंटमध्ये खूप अवघड लिहा, आणि ज्यांना असं वाटतं की खूपच सोपं आहे त्यांनी खूपच सोपं टाईप करा कमेंटमध्ये, आणि ज्यांनी बनवलीच नाही आहे दाबेली घरी तर त्यांनी मी नक्की बनवणार नक्की कमेंट करा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सिक्रेट ऑफ इन्ग्रेडियंट. आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली. आपल्या महाराष्ट्रात म्हणतात कच्ची दाबेली आणि ही गुजरातची फेमस डिश आहे. गुजरातमध्ये कुची दाबेली असं म्हणतात. सो खूपच इझी आणि सिंपल रेसिपी आहे. सो आपल्याला अगोदर काय करायचे, बटाटे बॉईल करून घ्यायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं जिरं, तिखट, त्यानंतर दाबेली मसाला, तुम्ही रेडीमेड मसाला पण यूज करू शकता. दाबेली मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बॉईल केलेले बटाटे तिच्यामध्ये ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं पाणी, टेस्टनुसार मीठ, सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं शिजवू द्यायचं आहे. तुम्हाला अजून कलर हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर पण ॲड करू शकता. सो छान शिजून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे छान असं, म्हणजे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही मस्त शेंगदाणे, कांदे, डाळिंबचे दाणे, कोथिंबीर, शेव असं छान सर्व ॲड करून घ्यायचं आहे. खूपच छान आपला दाबेली मसाला रेडी झाला आहे. त्यानंतर आपल्याला एका पाव घ्यायचा आहे. पावमध्ये आपल्याला इमलीची चटणी टाकायची आहे. त्यावर थोडे तुम्ही कांदे, डाळिंब वगैरे ॲड करू शकता. तो दाबेली मसाला ॲड करायचा आहे. छान असं दाबून भरायचा आहे दाबेली मसाला, असं छान भरून घ्यायचा आहे. त्यावर तुम्ही शेव, कांदे, डाळिंब वगैरे सर्व ॲड करू शकता. एजेसला पण तुम्ही दाबेली मसाला लावून घ्यायचा आहे. डाळिंब वगैरे, कांदे वगैरे ॲड करून तुम्ही बघू शकता आपली रेडी आहे. मी दाबेलीची फिलिंग ॲड करून सर्व पाव रेडी करून घेते. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या, आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी दाबेली घरी बनवली का. जर बनवली असेल तर ती कशी बनली होती ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो नसेल बनवली तर नक्की ट्राय करा. आता दाबेली खूपच छान आणि इझी रेसिपी आहे. आणि हो प्लीज लाईक, शेअर, कमेंट करून देत जा, सबस्क्राईब करून द्या. तुमचं एक कमेंट, लाईक आणि सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी बनवायला. सो प्लीज कमेंट करा, लाईक, सबस्क्राईब करून द्या चॅनलला. सर्व पाव रेडी करून झाल्यावर आपल्याला एक तवा घ्यायचा आहे. तव्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे. थोडं तूप ॲड करू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्या पाव गरम करून घ्यायचे, छान दोघं साईडने गरम करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता माझी दाबेली रेडी आहे आणि खूपच छान दिसते. खूपच छान झालेली, टेस्टला अगदी बाहेर जशी मिळते तशी झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय केला, आणि ट्राय केल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली होती, घरी सर्वांना आवडली की नाही. तोपर्यंत बाय.